अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवरून खासदार विनायक राऊतांनी राणेंना डिवचलंय। ज्या अशोक चव्हाणांना कंटाळून नारायण राणेंनी पक्ष सोडला, त्याच अशोक चव्हाणांना उमेदवारी देऊन भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवली, असं खासदार विनायक राऊतांनी आता नारायण राणेंवर घणाघात केलाय। खरं तर एकेकाळी शिवसेना सोडल्याच्या नंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये होते। काँग्रेसमध्ये धुसफूस झाल्याचा प्रकार घडला। अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या समवेत ते सरकारमध्ये देखील होते। मात्र अशोक चव्हाण आणि त्यांच्यामध्ये नाराजी अशा प्रकारची चर्चा होती आणि त्यांनी कंटाळून पक्ष सोडला आणि त्याचा पुनरुच्चार आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी करत नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली। तर याच बाबतीत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केलेली आहे आपले प्रतिनिधी राहुल वर्धे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत आहेत खासदार विनायक राऊत। राऊत साहेब, अशोकराव चव्हाणांना उमेदवारी देण्यात आलेल्या नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात काय सांगा? भारतीय जनता पक्षाच्या नीती आणि परंपरेप्रमाणे ज्याचा जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत करायचा, नंतर त्याला कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं। त्याप्रमाणे आता नारायण राणेंना त्यांची जागा कुठे आहे ते भाजपाने दाखवून दिलेलं आहे। आणि दुर्दैव असं आहे नारायण राणेंचं की ज्या अशोकराव चव्हाणांना कंटाळून ते दूर गेले होते काँग्रेसपासून, त्याच अशोकराव चव्हाणांबरोबर आता त्यांना भाजपामध्ये काम करावं लागतंय। महायुतीची जी शिंदे गट आहे तिच्या सध्या गोचेतून पाहायला मिळत आहे। कोकणामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय शिंदे गटाची सुद्धा हीच अवस्था होणार आहे। येत्या काही महिन्यामध्ये शिंदे गटाला सुद्धा त्यांची जागा दाखवून त्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत। त्यामुळे त्यामध्ये फार काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। गुहागर या ठिकाणी भास्करराव जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी निलेश राणेंची सभा होत आहे, त्याबद्दल काय सांगा? असल्या प्रतुष लोकांबद्दल मला काय बोलायचं नाही। राहुल वर्धे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।